नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत यकृत विकार आणि उपाययोजना या विषयावर. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर सचिन डागा. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर सचिन हे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. डॉक्टरांचं MBBSचं शिक्षण सोलापुरातून पूर्ण झालंय. MS नागपूरमधून त्यांनी पूर्ण केले आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी हैदराबादमधून पूर्ण केले. 1 वर्ष दिल्लीत यकृत प्रत्यारोपणात योग्यतेनंतर त्यांनी हैदराबादमध्ये डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांच्यासोबत सुप्रसिद्ध एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोलॉजीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम स्थापन केला. 3 वर्ष हे काम त्यांनी केलं. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ हैदराबादमध्ये हेप्टोबिलरी पॅनक्रियाटिक लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्रातले सर्वात मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशोक मेडिकवर हॉस्पिटल नाशिकमध्ये आहे. या ठिकाणीही ते लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. लेप्रोस्कोपिक राईट हेप्टोक्टोमी करणारे मध्य भारतातले पहिले सर्जन अशी त्यांची ओळख आहे. रोबोटिक स्प्लिन प्रिझर्विंग डिस्टल पॅनक्रिएटोमी करणारे पहिले सर्जन आहेत. यकृत प्रत्यारोपणाच्या 237हून अधिक शस्त्रक्रिया करणारे सर्वात कमी वयाचे डॉक्टर अशीही त्यांनी ख्याती मिळवली. लिव्हिंग डोनर आणि कॅडाव्हरिक डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटमध्येही ते तज्ज्ञ आहेत. आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थांमध्ये व्याख्यानासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येतं. रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यकृत, पॅनक्रियाज आणि बिलियरी शस्त्रक्रिया करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तर आजच्या चर्चेचा विषय आहे यकृत विकार आणि उपाययोजना. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉल करा आणि त्यासाठी नंबर लिहून घ्या 022-710-55-160. लगेच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि मला सांगा, यकृत म्हणजे नेमकं काय आणि यकृताचं कार्य काय असतं? यकृत हे आपल्या पोटातील फार महत्त्वाचा अवयव आहे जो पोटात उजव्या बाजूला असतो. आणि यकृतमधनं आपला जो काही आपण अन्न घेतो त्यातनं जे काही प्रॉडक्ट्स आणि बाय प्रॉडक्ट्स तयार होतात ते लिव्हरमध्ये जातात आणि त्या तिथे जे काही टॉक्सिक सबस्टन्स असतात ते डिस्ट्रॉय होतात. लिव्हरमधनं बऱ्याचदा ग्लुकोज कंट्रोलचे प्रक्रियाही घडते. लिव्हरमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स तयार होतात जेणेकरून की आपला केव्हाही मार लागली तर रक्ताच्या गाठी ज्या तयार होतात त्या क्लॉटिंग फॅक्टर्समुळे होतात. आणि बरेच अजून लिव्हरचे फंक्शन्स आहेत. यकृतासंबंधी समस्या जर काही उद्भवल्या असतील तर त्या कशा म्हणजे उद्भवतात आणि ह्या समस्या उद्भवल्या आहेत हे ओळखायची लक्षणं नेमकी काय आहेत? यकृताची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की यकृतला आपण जेव्हा केव्हाही इजा होते त्यावेळी ते परत रिजनरेट व्हायची कॅपॅसिटी असते. म्हणजे समजा जर आपण एक यकृतचं पीस काढलं तर 48 तासात एक नवीन सेल डबल होतो आणि एक 3 आठवड्यामध्ये 80% जास्त काढलेला भाग रिजनरेट होतो. त्यामुळे जेव्हा यकृताला इजा होते ती लगेच बाहेर दिसून येत नाही. आणि जेव्हा डॅमेज हद्दीपेक्षा जास्त होऊन जातं, जसं की 70-80% तोपर्यंत काही गुण बाहेर दिसून येत नाहीत. पण आजकाल सोनोग्राफी लोक जे हेल्थ चेकअपच्या द्वारे करतात त्याच्यामध्ये कधी लवकर समजून येतं किंवा ब्लड टेस्ट करतो त्यामध्ये लवकर समजून येतं. पण जेव्हा डॅमेज जास्त होऊन जातो त्यावेळी काही लोक जॉन्डिसने डॉक्टरांकडे येतात किंवा काही लोक पायाला सूज येते किंवा पोटात पाणी भरतं आहे किंवा काही लोकांना इन्फेक्शन झाल्यामुळे सडनली जी काही LFT फंक्शन टेस्ट आहे ज्यात बिलिरुबिन वाढतं किंवा हे जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टरची टेस्ट केली तर तो प्रोलॉंग झालेला आहे असा दिसून येतो. डॉक्टर, सध्याचं धावपळीचं युग आहे त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा सगळ्यांच्या बदलल्या आहेत. पण मग अशा वेळेला यकृतासंबंधीचे रुग्ण वाढलेले दिसतात. आपल्याला वेगवेगळे यकृतासंबंधीचे आजार होताना दिसतात. तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? का हे सगळं होताना दिसतं? सध्याला आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक सोपा उत्तर निघालेलं आहे की टाईम नाही आहे. मग हे जेवणासंबंधित असू द्या, म्हणजे जसं मुंबईमध्ये वडापाव घेऊन आपण दिवस काढतोय. जे जेवणामध्ये जे काही बदल आलेले आहेत, आपण बऱ्याचदा तळलेले पदार्थ खातो किंवा आपण जेवण इतकं घेतो की त्याला पचवत नाही. म्हणजे व्यायाम न करणे किंवा जे काही इंटेक आहे, हे जे पिझ्झा बर्गर जे काही आहे त्याच्यामध्ये इतकं जास्त प्रमाणांमध्ये कार्बोहायड्रेट डाएट असतो आणि त्यासोबत एक चांगलं नसलेलं ऑइल असतं. तर हे आपण जे काही शॉर्टकट जेवण म्हणू मी याला, जे की आपण करायला टाळतो किंवा कंटाळा करतो आपलं रेग्युलर जेवण करणं, जेव्हा हे प्रमाण आपण जास्त घेतो तर ऑइल, फक्त ऑइलच नव्हे तर कार्बोहायड्रेट पण शरीरामध्ये गेल्यानंतर ते लिव्हरमध्ये डिपॉझिट होतात आणि हळूहळू हे फॅटी लिव्हर सुरू होतं आणि फॅटी लिव्हर पुढे चालून सिरोसिसमध्ये बदलू शकतं. काही गोष्टींमध्ये, काही लोकांमध्ये तर कधी कधी कॅन्सर पण आढळून येतो. तर आपण हे जे काही हे केलेलं आहे
एक्सरसाइज न करणे, जेवण अनियमितपणे घेणे आणि जे शरीराला चांगलं नाहीये ते घेतो, त्यामुळे लिव्हरचे नवीन नवीन रोग बाहेर येत आहेत. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा प्रश्न काय आहे जाणून घेऊयात आपण. आपल्यासोबत सचिन भदाणे आहेत. सचिन, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा सचिन, प्रश्न हॅलो, सर. विचारा. हॅलो सर, मी सचिन बादाने बोलतोय जळगावहून. बोला. सर, मी मागे काही चेकअप केले होते, तर माझ्या लिव्हरमध्ये ना गाठी आढळल्या आहेत. तर त्याचे म्हणजे त्या गाठचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे मोठा? लिव्हरमध्ये जेव्हा गाठी दिसतात आपल्याला, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जी सर्वात कॉमनली जी पाहण्यात येते ती असते पाण्याची गाठ, ज्याला आम्ही सिस्ट म्हणू, सिम्पल सिस्ट. आजकाल फारदा सोनोग्राफी करतो आपण रुटीनली, जस्ट एज अ रुटीन चेकअप म्हणा, किंवा डिलेव्हरीच्या वेळी, किंवा एक सिटी स्कॅन करून घेतो काही दुसऱ्या कारणाने, आणि त्यावेळी लिव्हरमध्ये हे सिस्ट आढळतात. युजली या सिस्टसाठी आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. फक्त यांना फॉलोअप करणं, किंवा काही लोकांमध्ये एक हिमॅन्जिओमा म्हणून आहे, जी रक्ताची गाठ असते, पण ती काही घाबरण्यासारखी किंवा कॅन्सरची गाठ नाही आहे. त्यासाठी फक्त फॉलोअप लागतं. आपल्याला जेव्हा आपण सोनोग्राफी करू त्यावेळी लक्ष ठेवायला हवं की अशी गाठ आहे, आणि जर ती वाढत असेल तर डेफिनेटली डॉक्टरला कन्सल्ट करायला हवे. यकृताच्या समस्या ज्या होतात त्याचं निदान कसं केलं जातं? सहसा जेव्हा आपल्याकडे कुठला पेशंट येतो की मला भूक नाही लागत आहे, वजन कमी व्हायला लागलेलं आहे, किंवा जॉन्डिस झालाय, त्यावेळी आपण त्यांचा आधी ब्लड टेस्ट करतो, कम्प्लीट ब्लड पिक्चर, ज्याच्यामध्ये की प्लेटलेट काउंट, म्हणजे फक्त डेंग्यूच नव्हे तर लिव्हर डिसीजमुळे ही प्लेटलेट काउंट कमी होतो, आणि बऱ्याच लोकांमध्ये तो 40,000 50,000 असा असतो. आणि लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर बिलिरुबिन वाढून आलेलं असतं, किंवा काही लोकांमध्ये SGOT SGPT वाढलेलं असतं, काही लोकांमध्ये अल्ब्युमिन कमी होतं, आणि ज्यावेळी आपण क्लॉटिंगची टेस्ट करतो त्यावेळी आपल्याला आढळून येतं की जो काही INR आहे तो वाढलेला आहे. आणि त्यानंतर मग सोनोग्राफीमध्ये आपल्याला हे कळतं की लिव्हर कसं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, पोटात पाणी वगैरे भरलेलं आहे का, काही रक्ताच्या नवीन वाहिन्या तयार झाल्यात का, ज्याला आम्ही व्हेरिकोसिटीज म्हणू. तर हे आहेत टेस्टमध्ये दिसणारे लक्षण. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा काय प्रश्न आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत अक्षय जोशी आहेत पुण्याहून. अक्षय, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मी पुण्यावरनं बोलतोय अक्षय. 2 दिवसापूर्वी मी सोनोग्राफी केली डॉक्टर साहेब, तर फॅटी लिव्हर ग्रेड 1 असं डायग्नोज झालं. तर हे काय आहे मला कळू शकेल का डॉक्टर साहेब? आपण उत्तर जाणून घेऊयात. फॅटी लिव्हर, आता आपण जर पाहिलं तर एक 80 ते 90% सोनोग्राफीमध्ये ग्रेड 1 फॅटी लिव्हर असं दिलेलं असतं. तर ग्रेड 1 फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? जे काही आपण खातोय इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट म्हणा किंवा ऑइल विच आर नॉट गुड फॉर हेल्थ, ते जाऊन डिपॉझिट होतात लिव्हरमध्ये, आणि लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन होतो. ग्रेड 1 फॅटी लिव्हरसाठी आपल्याला जास्त चिंता करायची गरज नाही आहे. पण हे जर ग्रेड 1 फॅटी लिव्हर पुढे चालून वाढत असेल, किंवा ग्रेड 1चं ग्रेड 2 फॅटी लिव्हर होत आहे, किंवा ग्रेड 2पासून 3 होऊन मग किंवा लिव्हरचा टेक्स्चर खराब होत असेल, तर त्यावेळी डेफिनेटली निदानाची गरज आहे. प्रत्येक फॅटी लिव्हरच्या पेशंटने आपलं कोलेस्ट्रॉल लेवल, आपल्याला डायबिटीज आहे की नाही हे चेक करायला हवं. आणि जर फॅटी लिव्हर विथ डायबिटीज किंवा लिपिड प्रोफाईल त्यांचा वाढून असेल तर या लोकांनी डॉक्टरांना दाखवायला हवं, आणि त्यासाठी योग्य वेळी ट्रीटमेंट घ्यावी. नाहीतर पुढे चालून हा फॅटी लिव्हर आजार फार वाढू शकतो, आणि त्यामुळे बरेचसे त्याचे कॉम्प्लिकेशनही होऊ शकतात. आता प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारला की फॅटी लिव्हर त्यांना आहे ग्रेड 1, तर हे फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं, त्यावर प्रतिबंधित उपाय नेमके काय काय आहेत? जसं की मी आधीच बोललोय की फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हर सेल्स जे असतात हेपॅटोसाइट, त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिशन जास्त प्रमाणात होतं, आणि हे होण्याची कारणं आहेत जसं जेवण आहे आपण चांगलं नाही करत, किंवा ऑइली फूड. आपण जर पाहाल की आपल्याच घराण्यामध्ये जर आपले आजी आजोबा असतील, तुम्ही त्यांना विचारून पहा की त्यांचा नेमका ऑइल इंटेक कुठल्या प्रमाणात होता आणि आपला किती आहे. जवळजवळ तो दुप्पट किंवा तिप्पट वाढलेला आहे. त्यानंतर त्यांची जी कार्यक्षमता होती आणि आपली ती कमीत कमी 10 पटीने कमी झालेली आहे. जेव्हा आपण एवढा हाय कार्बोहायड्रेट डाएट घेतो आणि एवढा हाय फॅटी डाएट घेतो, तर हा पूर्ण लिव्हरमध्ये डिपॉझिट होऊन फॅटी लिव्हर करतं. तर आता नेमकं हे आपण अवॉइड जर करायचं असेल तर काय करायला हवं? तर यासाठी जेवणावर आपलं नियंत्रण हवं. आपण जेवढं डायजेशन करू शकतो किंवा जेवढं एक्सरसाइज करून मेटाबॉलाइज करू शकतो तेवढ्याच प्रमाणात अन्न घ्यायला हवं. आणि हे सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे रिमोट कंट्रोल, तो टी व्ही बसून पाहण्याचा असो किंवा कॉर्डलेस फोन वापरून बसण्याचा असो, किंवा व्यायाम न करणे, किंवा कुठल्याही छोट्या गोष्टीसाठी गाडीचा वापर करून जाणे आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर जर आपण नियंत्रण ठेवला आणि
एक ठरवून रोजचे एक 4 ते 5 किलोमीटर वॉकिंग जर केली तर ह्या सगळ्यांपासून आपण दूर राहू शकतो. अगदी बरोबर. थोडक्यात योग्य पद्धतीने आपण जर आरोग्याची काळजी घेतली तर असा काही त्रास होणारच नाहीये. यकृत विकार असलेल्या व्यक्तीची काळजी नेमकी आपण कशी घ्यायला हवी? ज्या व्यक्तीला यकृत विकार आहे त्या लोकांनी आपल्या आहारावर फार फार म्हणजे फार बदल करायला हवा. आहारामध्ये बदल म्हणजे नेमकं मी तर असं म्हणेन की तपश्चर्येसारखा आहे हा. एक तर मिठाचं प्रमाण जेवणामध्ये फार कमी असायला हवा. म्हणजे 2 ग्राम मीठच घ्यायला हवं त्यांनी. आता हे 2 ग्राम कसं डिसाईड करायचं तर आपण जी चिमटी 2 चिमटी मीठ तेवढंच खायला हवं. दिवसभरात त्यांनी बिना मिठाचं जेवण करावं. मध्ये रात्री संध्याकाळी फक्त एखाद्या भाजीत 2 चिमटी मीठ वापरावे. पाण्याचा उपयोग पण कमी करावा. 1.5 ते 2 लिटरच पाणी घ्यायला हवं. आणि जेवणामध्ये कार्बोहायड्रेट डाएट कमी म्हणजे चपाती, भात आणि पोहे हे जे आपण रुटीन खातो त्याचा प्रमाण अर्धा करून टाकावा. आणि पालेभाज्या वगैरे जवळजवळ अर्धा किलोपर्यंत पोटात जायला हव्या. आणि प्रोटीन डाएट हा जास्तीत जास्त असायला हवा. प्रोटीन डाएट आपल्याला व्हेजिटेरियन लोकांना पनीर किंवा दूध किंवा डाळीतनं मिळतो आणि सोयाबीनपासून पण योग्य प्रोटीन मिळतात. आणि जे लोक नॉनव्हेज घेऊ शकतात त्या लोकांसाठी अंडी आणि बॉइल्ड चिकन हे याच्यातनं चांगला प्रोटीन प्रमाण मिळतो. हे प्रोटीन घेतल्यामुळे जो काही लिव्हर प्रोटीन बनवू शकत नाही आहे त्याचं एक्सटर्नल सप्लिमेंट मिळतं आणि पोटातलं पाणी कमी व्हायला मदत होते, अंगातली सूज कमी व्हायला मदत होते. आणि योग्य वेळी डॉक्टरला दाखवणे, फॉलोअप करणे हे पण फार अतिशय गरजेचं आहे. आपण एक विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. एक विश्रांती घेतोय, त्यानंतर यकृत विकार आणि उपाययोजना या विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. विश्रांतीनंतर चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा प्रश्न घेऊत. आपल्यासोबत डॉक्टर अनुश्वेता बोराडे आहेत मुंबईहून. डॉक्टर अनुश्वेता, प्रश्न विचारा तुमचा. सर नमस्कार, मी डॉक्टर अनुश्वेता बोराडे बोलते मुंबईहून. माझा प्रश्न असा होता की लिव्हर डिसीजसाठी काही पर्यायी उपचार पद्धती आहेत का? आपण उत्तर जाणून घ्या डॉक्टरांकडून. लिव्हर डिसीजसाठी पर्यायी उपचार म्हणजे नेमकं कुठला आजार आहे आणि त्यावर निर्धारित असणार आहे. म्हणजे आता लिव्हर डिसीज औषधांनी ट्रीट केला जाऊ शकतो, ऑपरेशनने ट्रीट केला जाऊ शकतो, लिव्हर ट्रान्सप्लांटने ट्रीट केला जाऊ शकतो. औषधांनी ट्रीट करणारे जे काही आजार आहेत ते हेपॅटायटिस आहेत, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी. जर लिव्हरमध्ये कुठली गाठ झालेली आहे, जशी कॅन्सरची गाठ आहे किंवा नॉन कॅन्सरस गाठ आहेत ज्या कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकतात, त्यांना ऑपरेशन लागतं. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट हे एंड स्टेज लिव्हर डिसीज म्हणजे लिव्हर संपूर्णपणे ज्यांचा डॅमेज झालेला आहे त्या लोकांना लिव्हर ट्रान्सप्लांट लागू शकतो. आणि जर आपल्याला ऑपरेशन न करता काही गाठी जर छोट्या असतील तर त्यांच्यामध्ये जसं ट्रान्स आर्टेरियल किमो एम्बोलायझेशन म्हणजे जसं आपण हार्टमध्ये जाऊन स्टेंट घालतो तसंच या ट्यूमरमध्ये जाऊन किमोथेरपी ड्रग देतो आणि त्याला डिस्ट्रॉय करतो. अशा नॉन सर्जिकल ऑप्शन्स पण आहेत, पण त्या तेवढ्या चांगल्या नाही आहेत. सध्या आपण फॅटी लिव्हर हा शब्द खूप ऐकतो, तर फॅटी लिव्हरची नेमकी लक्षणं काय आहेत? कसं समजावं एखाद्याने की त्याला फॅटी लिव्हरचा त्रास आहे? सहसा फॅटी लिव्हरची अशी काही लक्षणं नसतात, पण असे काही लोक आहेत ज्यांना फॅटी लिव्हर असू शकतो. जसे की काही लोक लठ्ठ असतात, त्यांचा BMI जास्त आहे, मोर दॅन 28 इंडियन सिनॅरिओमध्ये, आणि तो पुरुष आणि स्त्रीमध्ये डिफरन्स राहू शकतो. किंवा काही लोकांना डिरेंज म्हणजे ते सडपातळ असतात पण त्यांचा लिपिड प्रोफाईल फार डिरेंज्ड आहे, म्हणजे त्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल फार वाढून आहे, ट्रायग्लिसराईड्स वाढून आहेत. काही पेशंट्स ज्यांना डायबिटीज फार दिवसापासून आहे, जे की इन्सुलिनवर आहेत किंवा टॅबलेटवर पण असतील पण फार वर्षानंतर आहेत आणि ते लठ्ठपणा आहेत, तर या लोकांमध्ये आपल्याला सस्पिशियस राहायला लागतं की यांना फॅटी लिव्हर आहे. आणि या लोकांना जेव्हा आपण सोनोग्राफी करतो त्यावेळी आपल्याला कळू शकतं की या लोकांना फॅटी लिव्हर आहे. यकृत प्रत्यारोपण कितपत यशस्वी आहे आणि ते कोणत्या रुग्णांनी करण्याची गरज आहे? यकृत प्रत्यारोपण हे फार यशस्वी प्रोसिजर आहे आणि आता इंडियामध्ये तर फार कॉमन झालेली आहे. ऑलमोस्ट सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये अवेलेबल आहे. आणि याचा सक्सेस रेट सेंटर टू सेंटर व्हॅरी करतो आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे पण आणि इंडियन स्टँडर्ड्सप्रमाणे पण मोर दॅन 90% असा हा सक्सेस रेट आहे याचा. आता हा यकृत प्रत्यारोपण कोणाला करायला लागतं तर यकृत प्रत्यारोपण युजली ज्या लोकांचा लिव्हर डॅमेज झालेला आहे, ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे. लिव्हर सिरोसिस नेमका हा
दारू घेणाऱ्या लोकांना होतो किंवा काही हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी असलेल्या लोकांना होतो. काही लहान मुलं असतात ज्यांना निओनेटल हेपॅटायटिस किंवा बिलेरी ॲट्रेझिया हे आजार आहेत ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होतो, त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट लागू शकतं. आणि जे कोणी 15 ते 20 वर्षाच्या वयोगटामध्ये एक विल्सन्स डिसीज म्हणून एक डिसीज असतो, त्यामुळे लिव्हर डॅमेज झालेला आहे, त्या लोकांना लिव्हर ट्रान्सप्लांट लागू शकतो. आणि नेमका हा लिव्हर डॅमेज झाल्यानंतर जेव्हा त्या लिव्हर डॅमेजची लक्षणं बाहेर पडायला लागतात, जसं की कावीळ होणे किंवा पायाला सूज येणे, पोटात पाणी भरणे किंवा क्रिएटिनिन वाढणे आणि लघवी कमी होणे, किंवा काही लोकांना कन्फ्युजन सुरू होतं, त्यांना वेळ कळत नाही किंवा ते इरिलेव्हंट बोलायला लागतात, ज्याला आम्ही हिपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतो. किंवा काही लोकांमध्ये लिव्हरमध्ये गाठ डेव्हलप होते सिरोसिसच्या बॅकग्राऊंडवर. तर ह्या लोकांमध्ये, ज्या लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात आणि लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं, त्या लोकांनी यकृत प्रत्यारोपणाचा विचार करून घ्यायला हवा आणि ते केल्यानंतर आयुष्य फार सुंदर असतं. जागतिक यकृत दिनानिमित्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी सगळ्यात जास्त हे सांगू इच्छेन की लिव्हरचे आजार जे काही आहेत ते आपल्या हाताने होतात. जे दारू पिणे असो, हेपॅटायटिस बी असो, हेपॅटायटिस सी असो किंवा हेपॅटायटिस ए असो किंवा फॅटी लिव्हर असो, हे सगळे आपल्या सवयीमुळे होतात. तर आपल्या सवयी बदलायला हव्या. जर म्हणजे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर डिसीजेस ऑल्सो आय विल कॉल इट ॲज अ लाईफस्टाईल डिसीज, जसं शुगर आहे किंवा BP आहे किंवा हार्ट डिसीजेस आहे. तर आपली लाईफस्टाईल बदलायला हवी. योग्य वेळी व्यायाम करणे, योग्य वेळी जेवण करणे आणि योग्य वेळी रिलॅक्सेशन पण करणे फार गरजेचं आहे. आणि ह्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे आपण बरेचसे लोकांना इव्हन डॉक्टरांकडे जायची गरज पण पडणार नाही. आणि ह्याचा जास्तीत जास्त प्रचार करून त्याची लाईफस्टाईल फक्त बोलणेच नव्हे तर ते कार्यरत व्हायला हवं. अशोक मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण होतं का आणि नेमक्या त्यासाठी काय काय सुविधा तिथे आहेत? अशोका मेडिकवरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट होतं. त्यासाठी आम्ही संपूर्णपणे सुसज्ज आहोत. आमच्याकडे डेडिकेटेड OTs आहेत, मॉड्युलर OTs. वी हॅव मॉड्युलर ICUs ऑल्सो आणि डेडिकेटेड टीम आहे, हेपॅटॉलॉजिस्टची टीम आहे. इंटेन्सिव्ह केअर विच इज पर्टिक्युलरली टू द लिव्हर ICU केअर, ती टीम अवेलेबल आहेत. डेडिकेटेड ॲनेस्थेटिस्ट फॉर लिव्हर ट्रान्सप्लांट आहेत आणि सर्जन्सची टीम पण आहे जे लिव्हर ट्रान्सप्लांट करतात आणि ऑपरेशन नंतर पण फॉलोअप करण्यासाठी योग्य सुसज्ज आहेत. तुम्ही मगाशी म्हणालेलात की यकृताचे आजार हे आपल्या जीवनशैलीमुळे होतात, आपली जी चुकीची जीवनशैली असते त्यामुळे. मग याचा अर्थ असा घ्यायचा की जर लहान वयात चुकीच्या सवयी असतील खानपानाच्या तर त्यामुळे सुद्धा त्या वयात, लहान वयामध्ये सुद्धा यकृताचे आजार होऊ शकतात? हां, आता आपण पाहिलं असेल की लहान वयामध्ये बरेचसे लोक लठ्ठ आहेत. म्हणजे त्या वयामध्ये आपण एखादा मुलगा पण पाहायला मिळायचा नाही जो एकदम असा ओबेज किंवा लठ्ठ आहे. पण आजकाल जर तुम्ही पाहाल शाळेमध्ये तर ऑन ॲन ॲव्हरेज मोर दॅन 30-40% लोकांमध्ये अडोलसंट ओबेसिटी आहे. जर त्या लहान वयापासनं लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन वाढलं तर नॅचरली नॉर्मल हेपॅटोसाईट जे आहेत ते डॅमेज होतात आणि ज्यावेळी ते नवीन रिजनरेट व्हायचा प्रयत्न करतात त्यावेळी आयदर ते चांगल्या प्रमाणे रिजनरेट होत नाहीत, ज्यानेकरून सिरोसिस होतं, किंवा रिजनरेट होताना ॲबनॉर्मल सेल्स जर रिजनरेट झाल्या तर त्या लोकांमध्ये कॅन्सर डेव्हलप होतो. आणि आता हा नवीन एक कारण शोधला गेलेला आहे की फॅटी लिव्हरमुळे जर अनअटेंडेड राहिला बऱ्याच वर्षापासून तर त्या लोकांमध्ये कॅन्सर पण होऊ शकतं. मग ज्यांची मुलं अशी लठ्ठ आहेत अगदीच लहान वयातली, त्या पालकांना नेमकं काय सांगू इच्छिता आपण? अशा पालकांना मी सांगेन की तुम्ही पहा नेमकं काय कारण आहे की तुमच्या घरातच 3 मुलं असतील, 4 मुलं असतील किंवा शेजाऱ्यांमध्ये, तर आपला नेमका मुलगा लठ्ठ का आहे? बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नाही तो काही खात नाही आहे. पण जर आपण योग्य मॉनिटरिंग केली तर डेफिनेटली त्याचं डाएट लोकांपेक्षा जास्त असतं किंवा तो काहीतरी वेगळं खातोय, जसं की ऑइली फूड म्हणा किंवा कार्बोहायड्रेट रिच फूड म्हणा, किंवा एखाद्या आईला नेहमीच वाटतं की बाबा आपला मुलगा उपाशीच आहे जोपर्यंत तिचं पोट भरेपर्यंत तो खात नाही. तर अशा ह्या सवयी टाळायला हव्या. आणि नवीन ज्यावेळी आपल्याला कळतं की हा लठ्ठ आहे तर थोडासा 2-3 महिने त्रास होतो, पण जेवणावर सिग्निफिकंट कटडाऊन करून एकदा वजन कंट्रोलमध्ये आलं की त्यानंतर नियमितपणे चांगलं हेल्दी डाएट घेतलं तर हे लोकांना बराच फायदा होईल आणि फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन अवॉइड करता येईल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि यकृतासंबंधीचे आजार कसे उद्भवतात त्याबद्दल माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.